नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला एकदम भावनिक आणि धक्कादायक वादळ पाहायला मिळणार आहे। कमळी रोहितचे सत्य राधिकासमोर आणण्याचा प्रयत्न तर करते, पण त्याच वेळी नयनताराचा संताप अनावर होणार आहे। एका बाजूला आईचा आपल्या मुलावर असलेला आंधळा विश्वास आणि दुसऱ्या बाजूला कमळीकडे असलेले पुरावे, या दोघांमध्ये घरामध्ये प्रचंड संघर्ष निर्माण होणार आहे। आणि या सगळ्यात सर्वात मोठी एंट्री होणार आहे ती म्हणजे ऋषीची। चला तर मग आपण हा संपूर्ण भाग सविस्तरपणे जाणून घेऊयात। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण मग बघतो की भागाची सुरुवात होते सकाळच्या वातावरणाने। घरामध्ये शांतता असते आणि राधिका हॉलमध्ये बसून विचारात हरवलेली असते। तिच्या चेहऱ्यावरती चिंता स्पष्ट दिसत असते, कारण काही दिवसांपासून रोहितचे विचित्र वागणं तिच्या लक्षात येत असतं। तेवढ्यातच कमळी तिथे येते आणि तिच्या चेहऱ्यावरती गंभीरपणा असतो आणि ती हळू आवाजात म्हणत असते, राधिका वहिनी, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। तेव्हा राधिका तिच्याकडे पाहते आणि म्हणते, काय झालं कमळी? तेव्हा कमळी काही क्षण शांत राहते आणि तिला कसं सांगावं हेच समजत नाही। पण शेवटी ती धैर्य करून म्हणते, रोहित दादांबद्दल सांगायचं आहे, इथे सांगायचं का? तेव्हा इतक्यातच मागून नयनताराचा आवाज येतो आणि ती जोरात म्हणते, काय बोलायचं आहे तुला आणि माझ्या मुलाबद्दल? तेव्हा कमळी आणि राधिका दोघीही दचकून जातात। तेव्हा नयनतारा रागाने त्यांच्याजवळ येते आणि म्हणते, कमळी, तू पुन्हा काय नवीन नाटक सुरू केलेलं आहेस का? तेव्हा कमळी शांतपणे म्हणते, आई, मी फक्त सत्य सांगण्याचा प्रयत्न करते। तेव्हा नयनतारा संतापाने म्हणते, सत्य? आणि तुझं सत्य म्हणजे माझ्या मुलावरती खोटा आरोप? तेव्हा कमळी धीराने म्हणते, मी खोटं बोलत नाहीये, माझ्याकडे पुरावे आहेत। हे ऐकताच नयनताराचा राग आणखीनच वाढतो, अनावर होतो। ती जोरात ओरडते आणि म्हणते, बस, खूप झालं आता, खूप झालं तुझं। आणि पुढच्या क्षणी धाड करून नयनतारा रागाच्या भरामध्ये कमळीच्या गालावरती जोरात थप्पड मारते। राधिका हादरून जाते आणि कमळी काही क्षण स्तब्धच उभी राहते। तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू येतात, पण ती स्वतःला सावरत असते। नयनतारा संतापाने म्हणते, माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे का तुला? ऋषीचं तर करणारच आहे आणि रोहितचं पण। तेव्हा कमळी थरथरत्या आवाजात म्हणत असते, आई, मी फक्त, पण नयनतारा तिला थांबवते आणि म्हणते, एक शब्दही बोलू नकोस पुढे। तू या घरामध्ये राहून माझ्या मुलांविरुद्ध कट रचते? तेव्हा राधिका मध्ये पडण्याचा प्रयत्न करते, पण आई कमळीचं ऐकून घ्यायला तयारच नाही। ती म्हणते, आई, कमळीचं ऐकून तरी घ्या। पण नयनतारा आता पूर्णपणे संतापलेली असते। ती कमळीचा हात पकडते आणि दरवाजाकडे ओढतच म्हणते, निघ आता, आत्ताचे आत्ता माझ्या घरातून बाहेर निघ। कमळीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात। ती म्हणते, मी काहीच चुकीचं केलेलं नाही। पण नयनतारा ऐकायलाच तयार नसते। इतक्यातच घराचा दरवाजा उघडतो आणि ऋषी घरामध्ये येतो। समोरचे दृश्य पाहून तू पूर्णपणे शॉक होऊन जातो आणि तो म्हणतो, आई, हे काय चाललेलं आहे तुमचं? तेव्हा नयनतारा रागाने म्हणते, की तुझ्या ह्या कमळीला विचार काय झालेलं आहे ते, ही रोहितवरती घाणेरडे आरोप करते। तेव्हा ऋषी लगेच कमळीजवळ येतो आणि तो तिच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहतो आणि म्हणतो, कमळी, काय झालेलं आहे? तेव्हा कमळी काही क्षण शांत राहते आणि तिचा आवाज थरथरत असतो आणि ती म्हणते, मी फक्त राधिका वहिनींना सत्य सांगण्याचा प्रयत्न करत होते। तेव्हा ऋषी गंभीर होतो आणि म्हणतो, कोणतं सत्य? तेव्हा नयनतारा मध्येच म्हणते, काही नाही, हे सगळं खोटं बोलते, निघ आता तू। पण ऋषी ठाम आवाजात म्हणत असतो, आई, आधी कमळीला बोलू तर द्या। कमळी हळूहळू मोबाईल काढते आणि त्या दिवशी मी रोहित दादांना एका मुलीसोबत पाहिलं आणि त्याचा हा व्हिडिओ आहे असं ती म्हणत असते आणि ती मोबाईल ऋषीकडे देते। ऋषी व्हिडिओ पाहू लागतो आणि व्हिडिओमध्ये रोहित एका मुलीसोबत खूप जवळून बोलताना दिसत असतो आणि दोघेही हातात हात घेऊन उभे असतात। हे पाहताच ऋषीच्या चेहऱ्यावरती धक्का दिसतो आणि नयनतारा घाबरून म्हणते, हा काहीतरी गैरसमज असू शकतो ना? पण ऋषी शांतपणे म्हणत असतो, नाही आई, हा स्पष्ट पुरावाच आहे। तेव्हा नयनतारा अविश्वासाने त्याच्याकडे पाहते आणि ऋषी पुढे म्हणतो, आणि मला माहित आहे, कमळी कधीच खोटं बोलत नाही। हे ऐकताच कमळीच्या डोळ्यामधनं अश्रू वाहत असतात, कारण पहिल्यांदाच कुणीतरी तिच्यावरती विश्वास ठेवलेला असतो। नयनतारा हळू आवाजात म्हणते, ऋषी, तू पण तिच्यावरती विश्वास ठेवतोय का? तेव्हा ऋषी म्हणतो, हो आई, ती माझी होणारी बायको आहे। असं म्हणताच नयनतारा अजून जास्त भडकते आणि ती ऋषी ठामपणे उत्तर देतो, हो आई, कारण कमळीला कुणाचं आयुष्य खराब करण्यात काहीच फायदा नाहीये। हे सगळं तो त्याच्या आईला सांगत असतो। घरामध्ये शांतता पसरते आणि राधिकाही हादरून जाते। ऋषी पुढे म्हणतो, आपण अंदाज लावण्यापेक्षा थेट रोहित दादाशीच बोलूयात का? तेव्हा नयनतारा अजूनही कन्फ्यूज असते आणि तिला स्वतःच्या मुलावरती विश्वास ठेवायचा असतो, पण पुरावे तिच्या समोरच असतात। आता ती पण
इकडे जाऊ का तिकडे असं करत असते. कमळी शांतपणे उभी असते आणि गालावर थपडीचं लाल खूण आपल्याला स्पष्ट दिसत असतं. ऋषी तिच्याकडे पाहतो आणि त्याच्या मनामध्ये कमळीबद्दलचा आदर आणखीनच वाढतो. भाग इथेच संपतो. नयनताराच्या गोंधळलेल्या चेहऱ्यावर, कमळीच्या डोळ्यातील वेदनेवर आणि ऋषीच्या ठाम निर्णयावरती. आता पुढे काय होणार? रोहित खरंच सगळं मान्य करणार का? का नयनतारा कमळीची माफी मागणार? का राधिकाचे आयुष्य आता कोणत्या वळणावरती जाणार आहे? हे सगळं पाहणं आता खूपच उत्सुकतेत ठरणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.